तिचं ॲडमिशन झालं आहे तेव्हापासून तिच्यामध्ये अशी खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. म्हणजे तिच्यामध्ये ते स्किल्स होतेच, पण त्याला जे आपण म्हणतो ना फिनिशिंग जे असतं ते इथे व्हायला सुरुवात झालेली आहे. एकूणच तिच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला आहे तो पाहून छान बरं वाटतं आहे. आणि आज जे काही मीटिंगमध्ये झालं, जे सरांनी सांगितलं की कशी कशी मुलांची डेव्हलपमेंट होते आणि तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज घेताय, ते ऐकल्यावर असं वाटतं की आम्ही खूप योग्य निर्णय घेतला की मुक्ताला या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं. She had joined this course a year ago, and the difference I see in her behavior and her approach to look at life has changed immensely. I'm guardian to Rudvait Tantrare, and we are from Nasik. He has come here. It's been like 9 months. We are seeing very good amount of changes in him. He has developed certain skills. The amount of creativity he brings in at home and the amount of discipline we see with him is just amazing. बहुत ही अच्छा है, 6 महीने में इतना है तो आगे अभी तो फर्स्ट ईयर ही है साक्षी का, और अभी तो 2-3 साल और पड़े जिसमें बहुत इम्प्रूवमेंट होगा इसका. जब से कॉलेज आई है बहुत ही सुधार हुआ इसमें. इस DY पाटिल में हमारे बच्चे कॉलेज कर रही है. उन्होंने बोला है हमने जो करना स्टार्ट किया है, जो अभी इतना अच्छा कर रही है और इतना बेहतर कर रही है, जो उसने रिजल्ट दिया है, जो मैंने देखा है, और जो उसका बिहेवियर और जो नेचर और जो और भी बहुत सारी चीजें जो मैंने देखा है, जो इतना अच्छा लगा देख के, इतना अच्छा लगा कि इतना खुश हुआ कि मैं और भी कई सारे अगर हमारे और कोई बच्चे अगर चाहे करना तो मैं जरूर बोलूंगा कि भाई आप करो, और हम जरूर उसको आगे से इस कॉलेज के बारे में बताएंगे और बोलेंगे करने के लिए. आमचा मुलगा प्रथमेश भोपळे 1 वर्षापूर्वी आम्ही हॉटेल मॅनेजमेंटसाठी DY पाटील या कॉलेजला ॲडमिशन घेतला. तर ज्या दिवशी आम्ही ॲडमिशन घेतलं आमच्या मुलांचं, त्या दिवशी आणि आज 1 वर्षामध्ये आमच्या मुलात भरपूर चेंजेस आले, खूप म्हणजे, आणि सगळे चांगले चेंजेस आले. प्रथमेश मोळीकमध्ये खूप बदल झालाय आणि त्याचं इथं आल्यापासून भरपूर म्हणजे सगळ्यात प्रगती झाली. तुमच्याकडे आल्यापासून असा बदल झाला त्यामध्ये की मी जे सांगत होतो त्यापेक्षाही तो जास्त आता चांगलं करू लागला. त्याबद्दल मला एक तुमच्या सर्व टीमचं एक माझ्याकडनं अभिनंदन. कारण तुम्ही त्याला घडवलं, तो करतो म्हणजे ते स्वतःहून नाही करत, तुम्ही त्याला घडवलं म्हणून तो करू लागला. ह्या कॉलेजमध्ये मी श्रद्धाचं ॲडमिशन घेतलं. अगोदर मला हे समजत नव्हतं की तिथं ग्रूमिंग कसं होणार किंवा कसं तिथे काय शिकवणार, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी आता घेत आहे. 1 वर्षामध्ये जेव्हा मी तिला ॲडमिशन घेतलेली तेव्हापासून आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स हा आहे की फॅकल्टी मेंबर्स खूप चांगले आहे, मेंटर्स खूप चांगले आहे, खूप सपोर्ट करतात. काहीही प्रॉब्लेम असेल, पर्सनल इश्यू असतील किंवा काही मुलांना काही अडचण येत असेल तर ते सगळे खूप चांगल्या प्रकारे सोडवतात. माझा मुलगा मनोज तो इथं DY पाटीलमध्ये शिकतोय तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप चेंजेस झाले. जसे की घरी पण आल्यानंतर म्हणजे इथे शिकतोय ते घरी पण ट्राय करतो, आणि आता त्याला इंटर्नशिप मिळाली ताज हॉटेलमध्ये. त्यामुळे कॉलेजचे पण धन्यवाद आणि मॅम सरचे पण खूप खूप धन्यवाद. पार्थ पद्माकर देशपांडे हा माझा मुलगा आपल्या DY पाटील हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहे, आणि गेल्या 8 महिन्यामध्ये त्याची जी प्रगती झाली ती मी पाहतो आहे. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व जे आहे ते सुधारलेलं मला दिसतंय. त्याची वेशभूषा, वेशभूषा, त्याचं चालणं, बोलणं, आणि याच्यामध्ये मला सुधारणा दिसते आहे. हळूहळू आणखीन त्याच्यामध्ये प्रगती होऊन व्यावसायिक कौशल्य त्याला प्राप्त होतील अशी मला आशा वाटते. आणि या संस्थेच्या माध्यमातून असंच मुलांची प्रगती होत जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी व्यक्त करतो. आणि संस्थेचं एकंदर कार्य पाहून मी प्रभावित झालेलो आहे, आणि असंच कार्य हे पुढे चालू राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा. सौम्या कोकणीमध्ये मला एकदम खूप छान फरक जाणवतोय. आता कॉलेज जॉईन केल्यापासून तिच्यात टाईम मॅनेजमेंट आलेली आहे. ओव्हरऑल म्हणजे तिचा पॉझिटिव्ह नेचर खूप वाढलेला आहे. कॉलेजने खूप छान प्रकारे त्यांना म्हणजे तयार केलेलं आहे. अभिमान वाटतो आमच्या गावाचा तो पहिला पोरगा आहे जो या फील्डमध्ये आला आहे. पूर्ण गावासाठी आम्हाला एक अभिमान वाटतो की आमचं कोणतरी वेगळ्या फील्डमध्ये काहीतरी वेगळं करतं. कारण इंजिनियर्स भरपूर आहेत आमच्या गावात, पण वेगळं काहीतरी करायला उत्कर्षाने पुढाकार घेतला आहे, आणि कॉलेजचा पण खूप सपोर्ट आहे त्याला. त्याची इम्प्रूव्हमेंट बघून अभिमान वाटतो. ओव्हरऑल एकदम भारी वाटलं, छान वाटलं एकदम. ओके, थँक्यू.